मी जे चरित्र सांगते ते प्रत्येकाला माहितीये, पण थोडं वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करते. तेर गावामध्ये एक संत राहत होते. संत म्हणलं तरी चालेल. आणि त्या संतांचं नाव होतं माधव कुंभार. काय? माधव कुंभार होतं. आणि त्यांच्या पत्नीचं नाव रखुमाबाई. कोणाचं? माधव कुंभारांचं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं रखुमाबाई. आणि ती भगवंताची एवढी भक्ती करायचे आणि ते पांडुरंगाचे भक्त होते. अशी भक्ती करायचे ते. एवढी भक्ती देवाची जरी केली त्यांना पुत्र प्राप्त झाले होते, पण ते मात्र टिकत नव्हते. 8 लेकरं जन्माला आले आणि 8 लेकरं मरण पावले. एवढा ते संसाराला कंटाळून गेले होते की माधव कुंभारांना वाटायचं की आता नको, बस आता संपलं. कारण देवाची आम्ही एवढी भक्ती केली तरी त्या देवाला, त्या भगवंताला आमच्यावरती दया आली नाही. अरे माझ्या 8 लेकरं जन्माला आले, तेही मरून गेले. एवढे कंटाळून गेले होते. आणि कंटाळून गेल्यानंतर एका दिवशी त्या भगवंतानं साधूचं रूप धारण केलं. आणि साधूचं रूप धारण करून माधव कुंभारांच्या घरी जातात आणि दारात जाऊन म्हणतात, हाय का कोणी घरात? माधव कुंभार बाहेर आल्यानंतर बघतात, माधव कुंभारांचा चेहरा पाहावा त्या भगवंतानं आणि ओळखून घ्यावं त्यांच्या मनामध्ये काय चालू. माधव कुंभाराने सांगितलं, बाबा तुम्ही कोण, कुठून आलात? साधू म्हटले, आम्ही असं या ठिकाणी आलो. देवाला माहिती होतं तरी त्यांना विचारले, नेमकं काय झालंय बरं? तुमचं चेहरा पाहून मला वाटतंय असं काहीतरी झालं. माधव कुंभाराने सांगितलं, काय सांगावं, त्या भगवंतांची आम्ही एवढी भक्ती केली, एवढी आराधना केली, एवढी पूजा केली, तरी त्या भगवंताने आमचं लेकरू आमच्याकडनं काढून घेतलं. 8 लेकरं जन्माला आले आणि 8 लेकरं मरण पावले. त्या साधूने विचारलं, मरण पावले आणि मेल्यानंतर ती लेकरांना कुठं बोललाय तुम्ही? माधव कुंभाराने सांगितलं, तेर गावामध्ये एक मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या शेजारा एक गोरी होती. काय होती? गोरी. काय ठिकाणी गोरी म्हणतात, काय ठिकाणी बळद म्हणतात. आणि त्या ठिकाणी काय करायचं, जे लहान बाळ आहेत, जे लहान लेकर आहेत ना, त्या लेकरांना त्या ठिकाणी पुरतात. आणि त्या ठिकाणच्या त्या जागेला गोरी असा शब्द आहे. काय? गोरी शब्द आहे. तो माधव कुंभार त्या साधूला घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर कालेश्वराचं मंदिर आहे आणि त्या कालेश्वराच्या मंदिराच्या पाठीमाग ती गोरी. मग त्या साधूला घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर दाखवलं की आम्ही आमच्या लेकरांना पुरलंय. ते साधू म्हणाले, उकरा, काढा त्या लेकरांना बाहेर तुम्ही. माधव कुंभार म्हणाले, अहो लेकरं मेले, त्यांचा हाड सुद्धा नसेल तिथं आणि तुम्ही म्हणता उकरा म्हणून, काढा बाहेर म्हणता तुम्ही. नेमकं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही कळतंय का? साधू म्हणाले, मी सांगतोय तेवढंच कर, ते उकर. माधव कुंभाराने उकरायला चालू केलं आणि उखल्यानंतर आता त्या बाळाची माती झाली होती, पूर्ण हाडाचा सापळा पडला होता. एक बाळ घ्यायचं, ते साधू हातात घ्यायचं, असं वर फेकून द्यायचं आणि जसं वर फेकलं त्या बाळाला मोक्ष प्राप्त व्हायचं. असं 1 2 3 4 5 6 7 लेकरांनाही मोक्ष प्राप्त झालं. आणि जसं 8वं बाहेर काढलं तसं माधव कुंभारांना कळालं की हे साधू फार महात्मे कोणतरी आहे. त्यांना कळालं. माधव कुंभार म्हणाले, माझे 7 लेकरांना तुम्ही मोक्ष दिले, आता हे 8वं आहे, एवढं तरी माझ्या पदरात द्या तुम्ही. मला माहितीये तुम्ही साधू साधारण नाहीये, फार महात्मे आहेत, एवढं तरी बाळ आमच्या पदरात द्या. मग त्या भगवंतानं, त्या साधूनं जे 8वं बाहेर बाळ काढलं होतं का नाही हाडाचा सापड्याला, त्याचं बाळामध्ये रूपांतर केलं. कोणी? त्या साधूनी, त्या भगवंताने.
मग त्या बाळाला घेतलं. कसं आहे ना, त्या गोरीतून काढलं म्हणून त्यांना नाव दिलं गोरा. त्या गोरीतून काढलं म्हणून त्यांना नाव दिलं गोरा. आणि त्या गोऱ्याचं पुढे जाऊन झालं गोरा कुंभार, असं नाव झालं त्याचं. मग हळूहळू लेकरू मोठं व्हायला लागलं आणि मोठं झालं. कसं आहे ना, त्या आई वडिलांचे त्या लेकरावरती संस्कार येतात. बीज जर आपण चांगलं पेरला तर फळ सुद्धा चांगलं प्राप्त होतं. कसं आहे, संस्कार बीजा पोटी फळेल साळ गोमटे, फळेल साळ गोमटे, फळेल साळ गोमटे. संस्कार हा शब्द, शर्टाचं पहिलं बटन जर नीट लावलं तर बाकीची बटन कसं लागतात, नीट लागतात. आणि शर्टाचंच पहिलंच बटन जर खालीवर लागलं तर बाकीचे सुद्धा बटन कसे लागतात, खालीवर लागतात. मग तसंच आहे, संस्कार जर पहिल्यांदा जर नीट केले तर नीट संस्कार होतात. मग संस्कार त्या बाळावरती होते. दोघांचा संसार सुखाचा चालू झाला. माधव आणि कुंभार त्यांच्या पत्नीचा सुंदर बाळ जन्माला आलं. हळूहळू ते मोठं व्हायला लागलं. आणि माधव कुंभार त्या भगवंताचे इतकं नामस्मरण करायचे, इतकं नाम